मी राजू. माझा मोठा भाऊ लग्न करून थोड्या दिवसानंतर कामानिमित्त परदेशात गेला होता. इथे वहिनी आणि मी घरात एकटेच असायचो. मग एक रात्री 11 वाजता वहिनी उत्तेजित झाली आणि तिने मला खोलीची लाईट बंद करायला सांगितली. आणि मग माझे नाव राजू आहे आणि माझ्या भावाचे नुकतेच लग्न झाले. माझ्या भावाने लग्न करून लवकरच बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माझ्या वहिनीची ही इच्छा अजून पूर्ण झाली नव्हती आणि निघताना तो मला म्हणाला, आता तू तुझ्या वहिनीची काळजी घे, कारण ती घरात एकटीच असणार. मी माझ्या भावालाही सांगितले की काही हरकत नाही, काळजी करू नकोस, कारण मलाही माझ्या भावाच्या कमाईचा आनंद घ्यायचा होता. एके दिवशी माझ्या वहिनीने मला तिच्या खोलीत बोलावले. मी वहिनीला विचारले काय झाले. वहिनी म्हणाली, लवकर माझ्या रूमवर ये. आणि मी वहिनीच्या रूममध्ये गेलो. वहिनी म्हणू लागल्या, माझे डोके खूप दुखत आहे, प्लीज माझ्या डोक्याला मालिश कर. मी म्हणालो, वहिनी मी हे करू शकत नाही. पण वहिनी म्हणाली की तुला हे करावे लागेल. मग मी वहिनीच्या डोक्याला मालिश करू लागलो. वहिनी म्हणाली, आता माझ्या निबाला तेल लावून मसाज कर. मग वहिनीने तिचे साडीतले हे सर्व दाखवले आणि मी ते पाहून थरथर कापलो. मग मी वहिनीच्या निबावर तेल लावले आणि हळूहळू मालिश करू लागलो. माझे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. वहिनी विचित्र आवाज करू लागल्या. मग असे झाले की माझा धीर सुटला आणि मी 24 वर्षाचा होतो आणि अजूनही माझ्या घरात राहत होतो. माझ्या मोठ्या भावाचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. खरं तर मला घरी एकटे वाटू नये हाच त्याचा लग्नाचा उद्देश होता. भाऊ अनेकदा दूर असायचा, त्याला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागायचं. म्हणूनच घरी कोणाची तरी संगत असावी आणि मी एकटा राहू नये म्हणून त्याने लवकर लग्न केले. माझ्या वहिनीचे नाव सुजाता होते. ती खूप शांत आणि गंभीर स्वभावाची होती. माझा भाऊ तिला घरी घेऊन आला तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं. त्या दिवशी ती पूर्णपणे नववधूसारखी सजलेली होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शून्यता होती. तेव्हा मी याकडे जास्त लक्ष दिले नाही, पण हळूहळू मला जाणवले की सुजाता वहिनीच्या हृदयात काहीतरी आहे जे तिला आतून खात आहे. पण ती जास्त बोलली नाही. ती बऱ्याचदा उदास दिसत होती. अनेक वेळा मी तिला एकटीला रडताना पाहिलं. मला वाटलं कदाचित तिला माझ्या भावाची आठवण आली असेल, म्हणूनच ती खूप दुखी होती. रात्री तिच्या खोलीतून अनेकदा मंद रडण्याचे आवाज यायचे. वहिनी आल्यावर एवढी उदास का झाली हे समजत नव्हते. मी तिला हेच कधीच थेट विचारले नाही, कारण मला वाटले की ही तिची वैयक्तिक बाब आहे आणि मला नवीन नवरीला असे विचारणे कठीण होते की तिचा नवरा तिच्याबरोबर सुहागरात बनवेल आणि लग्नानंतर काही दिवसांनी निघून जाईल. मी पाहिले की ती स्वयंपाकघरात काम करत होती. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारले, वहिनी तू नेहमी इतकी उदास का असतेस? मला माहित आहे की तुला माझ्या भावाशिवाय तुला खूप त्रास होत असेल, पण तुला माझ्याशी काही बोलायचे असेल तर मी ऐकायला तयार आहे. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि मान माझ्या खांद्यावर टेकवली. ती काही वेळ काही बोलली नाही. मग हळूच म्हणाली, तुला समजणार नाही, हे सर्व खूप अवघड आहे. मला वाटले की ती काहीतरी लपवत आहे, काहीतरी जे ती कोणाला सांगू शकत नाही. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि एकटेपणाचा खोल भावात ते स्पष्टपणे दिसत होते. मी तिची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या मनात काय चालले आहे हे कळणे कठीण होते. लग्न झाल्यावर भावाने आपल्या वहिनीला माझ्या सांभाळात सोडले. तिथे तो स्वतः परदेशात होता, आपल्या कामात व्यस्त होता आणि त्याची पत्नी कोणत्या परिस्थितीत राहत होती याची त्याला कदाचित कल्पनाही नव्हती. सुजाता वहिनीसाठी हे खूप अवघड होते. लग्नानंतर तरुणीचे एकटे राहणे खूप वेदनादायी असते, पण भावाने कदाचित विचारही केला नसेल
की त्याने सुजाता वहिनीला असे एकटे सोडले. काही दिवसांनी एका रात्री मी माझ्या खोलीत बसलो होतो. वहिनीच्या खोलीतून पुन्हा तेच मंद रडण्याचे आवाज येत होते. यावेळी मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी दरवाजा ठोठावला आणि वहिनींना आत येण्याची परवानगी मागितली. तिने दार उघडले आणि मी आत गेलो. ती अंथरुणावर बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. मी तिला विचारले, वहिनी, तू ठीक आहेस ना? तुला काही बोलायचे आहे का? तिने थोडा वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग रडून सांगितलं की मला माहित आहे तुझ्यासाठी याचा किती अर्थ आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का मी इथे कोणत्या परिस्थितीत राहत आहे? मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या लग्नानंतर माझा नवरा माझ्या बरोबर सुहागरत बनवून परदेशात मला एकटीला सोडून निघून जाईल. मी इथे एकटीच आहे, सर्व एकटे. मी त्याचे लक्षपूर्वक ऐकले. तिला खरंच खूप एकटं वाटत होतं. मला माहित आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेस, पण तू एकटी नाहीस. मी इथे आहे आणि तू माझ्याशी कधीही बोलू शकते. सुजाता वहिनीने हलकेसे स्माईल दिली, पण तिची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मला वाटले की आता तिला तिच्या जवळच्या व्यक्तीची गरज आहे, जो तिच्या वेदना समजून घेईल आणि तिला आधार देईल. भावाने वहिनीला एक जबाबदारी म्हणून माझ्यावर सोडले होते, पण ती देखील एक माणूस आहे जिला प्रेम, काळजी आणि आपुलकीची गरज आहे, हे तो विसरला होता. असे दिवस जात होते आणि मी सुजाता वहिनीसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो. मला तिचा एकटेपणा समजू लागला आणि तिने या दुःखातून बाहेर घ्यावे असे मला वाटू लागले. कधी कधी आम्ही दोघे बसून चहा प्यायचो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर गप्पा मारायचो. हळूहळू आमच्या चांगले नाते निर्माण होऊ लागले. ती माझ्याशी मनापासून बोलू लागली आणि मी तिचे बोलणे ऐकू लागलो. पण तिच्या आत दुःख अजूनही होतेच. पण तिच्या आयुष्यातल्या अपूर्ण इच्छा, ज्या तिने कधीच पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे ती त्रस्त होती. एके रात्री मी माझ्या खोलीत झोपलो होतो, तेव्हा वहिनी मला बोलू लागली. मी विचार करत होतो की यावेळी वहिनी माझ्यासोबत काय काम करू शकतील. असा विचार करून मी पटकन वहिनीच्या खोलीत गेले, कारण निघताना भावाने सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली होती. माझ्या नंतर घरच्या गरजा पूर्ण कर आणि तुझ्या वहिनींची खऱ्या मनाने सेवा करा, असे तो म्हणाला होता. कारण मी माझ्या भावाचा पैशांचा आनंद घ्यायचा, त्यामुळे माझ्या वहिनीने माझ्या भावाकडे तक्रार करावी असे मला वाटत नव्हते. रात्री 12 वाजले होते जेव्हा वहिनीने मला तिच्या रूममध्ये बोलावले आणि मी काही महत्वाचे काम असेल असा विचार करून गेलो. पण तिथे गेल्यावर मला आश्चर्य वाटले, कारण ती स्वतः बेडवर पडली होती. मी घाबरलो आणि दारात थांबलो. मी वहिनीला विचारले, वहिनी, तुला माझ्याकडे काही काम आहे का? माझा आवाज ऐकून ती उठली आणि मला वाटले की ती नेहमीप्रमाणे तिच्या दुपट्ट्याने स्वतःला झाकून घेईल, कारण ती दिवसभर सोबत असायची. पण तिने असे केले नाही. मी तिला असे कधी पाहिले नव्हते. पण माझा आवाज ऐकून ती म्हणू लागली, राजू, आत ये, मला तुझ्याशी काही महत्वाचे काम आहे. वहिनी अजूनही तशीच पडून होती. मी रूममध्ये गेलो, पण माझे डोळे खाली होते आणि मला लाज वाटत होती. मी माझ्या वहिनीला असे प्रथमच पाहिले आणि माझ्या निस्तेज डोळ्यांकडे पाहून ती म्हणाली, राजू, लाजण्यासारखं काही नाही. या घरात एकमेकांना आदर द्यावा लागतो. माझे पती परदेशात राहतात, पण तू नेहमी इथेच राहतो, तर तू माझी काळजी घे. कठीण प्रसंगी तू मला साथ देईल या विचाराने मी तुला फोन केला. माझ्या वहिनीचे म्हणणे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती म्हणू लागली, मला खूप डोके दुखत आहे, मला मसाज करशील का? तुझ्या भावाने मला सांगितले की तू खूप चांगला मालिश करतोस आणि त्याने डोकेदुखी काही मिनिटातच बरी होते. वहिनीचे बोलणे ऐकून मला हसू आले, कारण हे खरे होते की जेव्हाही भाऊ इथे असतो तेव्हा तो मला डोक्याला मालिश करायला लावतो. पण तो माझा भाऊ होता आणि मी माझ्या वहिनीला मसाज कसा करणार? वहिनीने मला विचारात पाडलं. मला समजलं नव्हतं काय करावे. मी विचार करत होतो की ही कशी वहिनी आहे जिने आपल्या मेवण्याला मसाज करायला सांगितली आणि लाज वाटत नाही. ही काही मोठी गोष्ट नाही, पण एक स्त्री पुरुषांकडून मसाज करून घेते
आणि ती सुद्धा तिच्या भावजींकडून दुसरी कोणी असती तर नकार देण्याऐवजी तो तिला शिव्या देत असे. पण यावेळी मी माझ्या वहिनीच्या दयेवर जगत होतो, त्यामुळे तिच्यासमोर बोलण्याची माझी हिंमत नव्हती आणि तिला नकारही देता येत नव्हता. वहिनींनी मला ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तेलाची बाटली दाखवली आणि म्हणाल्या, माझ्या डोक्याला मालिश कराल तर खूप छान होईल. हे सांगताना तिच्या डोळ्यात ओलावा आला आणि मला वाटले की कदाचित तिला खूप वेदना होत असतील. पण मी माझ्या वहिनीला नकार देऊ शकलो नाही. मी तेल उचलले आणि तिच्या बेडजवळ बसलो. मग हळूच डोक्याला तेल लावून मसाज करायला सुरुवात केली. मी माझे डोळे मिटले होते आणि स्वतःला कोणत्याही प्रकारची भावना येण्यापासून रोखले होते. तिच्या डोक्याला तेल लावताना माझे हात थरथरत होते. आजपर्यंत मी माझ्या वहिनीला खूप मदत केली होती, पण तिने मला अशी विनंती कधीच केली नव्हती. मी तेल लावत राहिलो तसा वहिनीचे विचित्र आवाज खोलीत घुमू लागले. तिला दिलासा मिळाल्यासारखा वाटत होता. मी पुन्हा तिच्याकडे पाहिले नाही आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. मला लाज वाटत होती आणि तिथून निघून जावंसं वाटत होतं, पण मी असहाय्य होतो. जर मी माझ्या वहिनीला नकार दिला असता आणि माझ्या भावाला हे कळले असते तर तो माझ्यावर रागावला असता आणि माझा खर्च थांबला असता. वहिनींचा हेतूच असा होता की तिने कधीही काहीही नकारले नाही. मी बिनदिक्कत तिच्याकडे पैसे मागायचो आणि ती मला कोणतेही प्रश्न न विचारता पैसे द्यायची. मी बराच वेळ मालिश करत राहिलो आणि तिचे आवाज खोलीत गुंजत राहिले. यानंतर कदाचित तिचा आवाज येणे बंद झाल्याने ती झोपी गेली असावी. मग मी उठून माझ्या खोलीत गेलो. मी पहिल्यांदाच एखाद्या महिलेला अशा प्रकारे मसाज केले होते आणि त्यामुळे मला आग लागली. वहिनीच्या गोऱ्या चेहऱ्याने मला ही नशा चढवली होती. ती माझ्या भावाची बायको आहे हे आठवताच मला वाटले की आता मी तिच्या खोलीत जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी पूर्णपणे दुपट्टा झाकून माझ्यासमोर चपाती बनवत होत्या. मग मी पुढे जाऊन चपाती घेतली आणि ती मला म्हणाली, राजू, तू माझी डोकेदुखी बरी केलीस, मला तुझे आभार मानायचे आहेत. तिचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मी म्हणालो, खरं तर वहिनी, तू दिवसभर घरी काम करतेस, त्यामुळे तू खूप थकून जाते. मी तुला तुझ्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करेन किंवा तू नोकर ठेवू शकते. माझे ऐकून वहिनी म्हणू लागली, नवरा येईपर्यंत माझ्या हृदयाचे ठोके कमी होणार नाहीत. त्याच दिवशी माझ्या हृदयाचे ठोके कमी होतील. मला तिचे बोलणे समजले नाही. असे बोलून ती स्वयंपाकघरात गेली आणि वेळ झाले म्हणून मी माझ्या कामासाठी घरातून निघालो. दिवसभर वहिनी माझ्या मनात भटकत राहिली. दुपारी घरी आलो तेव्हा माझी बहीण पण आली होती. मला वाटले की कशी तरी संधी शोधून वहिनीच्या मसाजाबद्दल सांगावे. दोघेही इतके व्यस्त होते की त्यांना माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. काही वेळाने माझी बहीण तिचा नवरा कामासाठी येतोय असे सांगून निघून गेली. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर मी बाहेर आलो. खोलीतून मी पाहिले की वहिनी कपडे धुत होती आणि तिने खूप कष्टाने कपडे धुतले आणि ती घामाने भिजलेली होती. मी बादलीत धरली आणि वॉशरूम मध्ये गेलो आणि तिला आधार देत मी देखील कपडे धुतले आणि मग आम्ही परत आलो. तेव्हा ती विचित्र पद्धतीने हलत होती, जणू तिला खूप वेदना होत होत्या. मी तिला सांगितले की तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का. मला वाटले की तिला डोके दुखत आहे. माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली की ती लवकरच बरी होईल आणि तिच्या खोलीत गेली. गेल्या काही दिवसांपासून तिने सांगितलेले सर्व काही माझ्या पलीकडे होते आणि ते समजून घेणे हे माझ्यासाठी एक समस्या बनली होती. कधी कधी असं वाटत होतं की ती काहीतरी लपवायचा प्रयत्न करत आहे. दुपार संपली आणि संध्याकाळी वहिनीने मला हाक मारली, राजू, प्लीज इकडे ये. मला वाटलं कदाचित पुन्हा काही काम असेल. काहीच संकोचून मी तिच्याकडे गेलो. मला किचनमध्ये थोडं अस्वस्थ वाटू लागलं. ती असं का बोलत होती हे मला समजलं नाही. मी तिच्याकडे पाहिलं, पण तिने लगेच तिची नजर दुसरीकडे वळवली. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. ती म्हणाली, राजू, मला तुझ्याशी आणखी काही बोलायचे आहे. ती काही फार महत्वाची गोष्ट असल्यासारखे हळूच म्हणाली. खूप मोठी गोष्ट आहे. मग मी म्हणालो, कधी काही गरज पडली तर मोकळ्या मनाने सांग. आता तू या घरातील सर्वात जवळची व्यक्ती आहेस. वहिनीचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. तिच्या
चेहऱ्यावर गांभीर्य स्पष्ट दिसत होते. काही वेळ आम्हा दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. काय बोलावं आणि कशी प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं. मी फक्त होकार दिला आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण वहिनींनी अचानक माझा हात धरला. राजू, त्या रात्री तू माझ्यासाठी जे केलेस ते कधीही विसरू शकत नाही. मला तुझी खूप गरज आहे. तू मला एकटे सोडू नकोस. तिच्या बोलण्याने मला पुन्हा गोंधळात टाकले. तिला काय हवे आहे असे प्रश्न माझ्या मनात येऊ लागले. मी हिंमत एकटवली आणि हळूच म्हणालो, वहिनी, तुला काय म्हणायचे आहे? मी तुझी सर्व काळजी घेईन. काळजी करू नकोस. वहिनीने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझा भाऊ मला सोडून खूप दिवस झाले आणि एकटेपणा मला सतावतोय. मला तुझी गरज वाटते राजू. तिचे बोलणे ऐकून मी आतून थरथर कापलो. मला जाणवले की हे बोलणे त्या दिशेने चालले आहे जिथे मला जायचे नव्हते. माझी आतली नैतिकता मला सावध करत होती की काहीतरी गडबड होत आहे. मी पटकन म्हणालो, वहिनी, तुम्ही आराम करा. मी काही काम संपवतो. मी कसा तरी तिथून निघालो आणि माझ्या खोलीत जाऊन बसलो. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि माझ्या मनात असंख्य विचार चालू होते. मला माझ्या वहिनीसोबतचे माझे नाते कोणत्याही चुकीच्या दिशेने जावे असे वाटत नव्हते, पण माझ्या वहिनीचे हावभाव मला अस्वस्थ करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे हृदय धडधडू लागले होते. मी चहा घेणार होतो. तिला बोलवायला मी वहिनीच्या खोलीत गेलो, पण ती तिच्या खोलीत रडत होती आणि कोणाला तरी म्हणत होती, हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. अहो, माझ्या आजच्या स्थितीला तूच जबाबदार आहेस. वहिनीचे बोलणे ऐकून मी दरवाजाकडेच वळलो. ती कोणाशी बोलत होती ते मला कळत नव्हते, पण वहिनीच्या बोलण्यावरून हे नक्की समजले, तिच्या डोकेदुखीच्या मागे कारण ती दुसऱ्याशी अयोग्य बोलत होती. हे सगळं ऐकून काय करावं हेच समजत नव्हतं. विचार न करता मी भावाला फोन केला. मी त्याला म्हणालो, तू परत का येत नाहीयेस? त्याने विचारलं, काय झालं, सगळं ठीक आहे ना? मी त्याला सांगितलं की त्याची बायको कशी वागते आणि फक्त म्हटलं की तिला तुझी आठवण येते म्हणून लवकर ये. काही वेळ बोलून त्याने फोन कट केला. मग मी काय करू याचा विचार करू लागलो. मग त्या रात्री वहिनीने मला तिच्या रूममध्ये बोलावले. मी तिच्या रूममध्ये गेलो आणि ती झोपून डोके मसाज करायला सांगत होती. मी गपचूप तेलाची बाटली उचलली आणि तिच्या डोक्याला मसाज करू लागलो. नंतर थोडे दिवसानंतर मला असे वाटले, कॉलेजला गेल्यावर घरात कुणीतरी येत असेल. दुसऱ्या दिवशी हे बघण्यासाठी मी कॉलेजमधून लवकर परत आलो, पण घर पूर्णपणे सुनसान आणि घरात कोणीच नव्हते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी घरापासून थोड्या अंतरावर उभा होतो आणि काही वेळाने वहिनी घरी आली, घामाने भिजलेली. तिने घराचा दरवाजा उघडला आणि आत गेली. मी लगेच घरी गेलो आणि माझ्या वहिनीला विचारू लागलो की तिने दिवसभर काय केले. वहिनी मला घरच्या कामाबद्दल सांगू लागल्या, पण ती का बाहेर गेली होती हे तिने सांगितले नाही. आता मला खात्री होती की ती काहीतरी चुकीचे करत आहे. दिवसभर मी अशाच अवस्थेत घालवला. मला वहिनीबद्दल सत्य जाणून घ्यायचे होते. मग रात्री वहिनीने मला तिच्या खोलीत बोलावले. मला माहित होते की तिला माझा मसाज हवा आहे, पण माझे मन हे मान्य करत नव्हते. तिचे डोके दुखत होते हे खरे होते आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेलो. मी तेलाची बाटली उचलली, मग मालिश करू लागलो, पण ती माझ्याशी काहीतरी बोलली, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, आधी लाईट बंद कर. ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिने मला लाईट बंद करण्यास सांगितले. मी विचारले की ही लाईट का बंद करावी, पण ती माझ्याकडे रागाने पाहू लागली. वारंवार तिच्या सांगण्याने मी लाईट बंद केले आणि मसासाठी तयार झालो. मी तिच्या जवळ बसल्यावर तिने माझा हात धरला. तिच्या या कृतीने मला आश्चर्य वाटले. ती तिच्या मर्यादा ओलांडते याचा मला राग आला. मी रागाने म्हणालो, काय करतेस? ती म्हणाली, राजू, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, पण प्रकाशात तुझ्याशी बोलायची हिंमत नाही, म्हणूनच मी तुला लाईट बंद करायला सांगितले आहे. मला वहिनीच्या आवाजात काहीतरी वेगळेच जाणवत होते. त्यानंतर तिने माझा हात धरला आणि बोलायला सुरुवात केली. जे ऐकलं ते ऐकून माझी तारांबळ उडाली. ती म्हणाली की तिला मुलांची खूप आवड आहे
पण तिच्यासोबत तिचा नवरा संबंध ठेवू शकला नाही, त्यामुळे ती एकटीच राहते. तिचे असे म्हणणे ऐकून मला खूप त्रास झाला आणि जेव्हा तिच्या आयुष्यात मी आलो, ज्याने तिला प्रेम आणि स्वप्ने दाखवली आणि जेव्हा मी तिच्याकडे पैसे मागितले तेव्हा ती मला द्यायची, पण तिने लग्नासाठी विचारले असता ती थोडी मोठी असल्याने आणि मी तिला नकार दिला, कारण मला दुसरी मुलगी हवी होती. मग वहिनी म्हणाली, जेव्हा मला तुझ्या भावाच्या लग्नाचा निर्णय आला तेव्हा मला खूप वेदना होत होत्या. माझ्या आई वडिलांनी मला तुझ्या भावाशी लग्न करायला भाग पडलं आणि मी लग्न करून इथे आली. आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही हे मला माहित होतं. आज मी तुला सर्व काही सांगत आहे, कारण मी तुला मालिश करायला बोलवायची. मला लाज वाटायची, पण आज नाही तर उद्या तुला कळणारच होता की तुझ्या भावाने दुसरे लग्न केले आणि आता तो परत येणार नाही. म्हणून मला वाटले की मी तुला माझे संपूर्ण सत्य सांगेन. असे म्हणत वहिनी रडू लागली. सुदैवाने वहिनीने खोलीचा लाईट बंद केला होता. माझा भाऊ खूप वाईट वागला होता याचे मला खूप वाईट वाटले. तिच्यासोबत खूप वाईट गोष्टी घडल्या होत्या आणि आता तो पण तिला सोडून गेला होता. बऱ्याच दिवसांनी वहिनी म्हणाली की मी माझे संपूर्ण आयुष्य या घरात शांतपणे घालवीन. राजू, मी तुझी काळजी घेईन आणि तुझ्या घराची पण काळजी घेईन. फक्त तू मला आणि हे घर सोडून जाऊ नकोस. मग वहिनी म्हणाली, मला भीती वाटते की एक दिवस तू मला या घरातून हाकलून देईल. मी माझ्या वहिनीला सांगितले की असे कधीच होणार नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुमच्याप्रमाणे हे घर कोणीही सांभाळू शकत नाही. पण एकटं का जगायचं? माझ्या भावापासून घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर. मी जे बोललो ते ऐकून वहिनी चकित झाल्या. मी उठलो आणि रूमचा लाईट लावला आणि म्हणालो, तुलाही शरीर सुखाचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. माझा शिक्षण पूर्ण होणार आहे आणि मला लवकरच नोकरी मिळेल. तोपर्यंत तू घटस्फोट घे आणि मग नंतर मी लवकर तुझ्याशी लग्न करून नवीन आयुष्य सुरू करेन. तुझ्या आई वडिलांना सत्य कळल्यावर ते नकार देणार नाहीत. मग वहिनी म्हणाली, अरे पण मी वयाने खूप मोठी आहे. लोक काय बोलतील? मी म्हणालो, या जगाने आम्हाला काय दिले आहे आणि काय नाही याचा विचार करू नका. त्या क्षणी मी वहिनीच्या आईला फोन केला आणि माझ्या भावाची सगळी हकीकत सांगितली आणि माझे लग्न वहिनीबरोबर करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनीही हा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आणि आमचे लग्न लावून दिले. आता आम्ही खूप आनंदित आहोत. मी वयाने थोडा लहान होतो, पण सुजाताला शरीर सुख देण्यास कुठेही कमी पडलो नाही. आम्ही रोज रात्री सुंदर चित्रे पाहायचो आणि आनंद घ्यायचो. तिला नेहमी नवऱ्याचे प्रेम देण्याचे वचन दिले होते. प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे महत्व काय आहे हे समजावले. मित्रांनो, आजची ही कथा इथेच संपते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.